आज 16 जिल्ह्यातील 24 नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्य पदांसाठी आणि 76 नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील 154 सदस्य पदांच्या जागांसाठी आज मतदान होणार आहे। थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होईल। न्यायालयीन प्रकरणामुळे निवडणूक स्थगित झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतच्या अध्यक्ष, सदस्य आणि काही ठिकाणी केवळ सदस्य पदांसाठी मतदान होणार आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत हे मतदान होईल। सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे। आज मतदान या ठिकाणी पार पडणार आहे। मतदानाला थोड्याच वेळात आता सुरुवात होणार आहे। सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेमध्ये मतदान हे पार पडणार आहे, तर उद्या मतमोजणी होणार आहे। मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष असेल। 16 जिल्ह्यातील 24 नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्य पदांसाठी आणि 76 नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील 154 सदस्य पदांच्या जागांसाठी आज मतदान होणार आहे। आपले प्रतिनिधी चंद्रपूरहून अनिल ठाकरे आपल्यासोबत जोडलेत। चंद्रपूरमध्ये कोणाची लढत आहे, कशा प्रकारे प्रचार सभा झाली, आज मतदान होते, कशा प्रकारे तयारी करण्यात आली आहे? निश्चितच आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 10 नगर परिषदेकरता निवडणूक झालेली होती, मात्र 9 नगर परिषद निवडणुका पार पडल्या। मात्र घुगुस नगर परिषदची निवडणूक ती पार पडायची होती, कारण की येथील नगर परिषदेत काही पदाधिकारी ते कोर्टात गेलेले होते, त्याच्यामुळे ती रखडल्या गेलेली होती। त्याचा आज मतदान होते आहे आणि याची संपूर्ण तयारी आहे, निवडणूक विभागाने तयारी केलेली आहे। आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर या ठिकाणी खूप मोठ्या सभा देखील झालेल्या आहे। चंद्रपूरचे खासदार असेल, प्रतिभा धानोरकर असेल, विजय वडेट्टीवार असेल किंवा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहे, सुधीर मुनगंटीवार आहे आणि स्थानिक आमदार आहे किशोर जोरवार यांची देखील सभा या ठिकाणी झालेली आहे। न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणूक स्थगित झाली होती। या ठिकाणी आपण पाहतोय थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार आहे। कशा प्रकारे या ठिकाणी आता तयारी करण्यात आली, त्या संदर्भात काय माहिती आहे? आणि निश्चितच ज्या प्रमाणे जी निवडणूक रद्द झाली तर त्यामुळे इथे चोख अशी व्यवस्था ठेवण्यात आलेली, कारण की गडचांदूर मध्ये ईव्हीएम ज्या शेवटच्या क्षणामध्ये फोडण्यात आली होती, त्यामुळे इथे देखील चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे, कारण की कुठलेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण जे घुगुस नगर परिषदेचे 11 प्रभाग आहेत त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले। जी अनिल, आपण पाहतोय दुबार मतदारासंदर्भात या ठिकाणी विरोधकांकडून वारंवार आरोप हे करण्यात येत होते। या ठिकाणची काय परिस्थिती आहे? निश्चितच जे दुबार मतदार असेल किंवा डुप्लिकेट मतदार असेल याचा फटका घुगुस येथे या अगोदर देखील बसलेला आहे, कारण की विधानसभेची जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा सर्वाधिक जे मतदार आहे 242 जे डुप्लिकेट मतदार आहे ते एकाच घरी आढळल्याचं देखील प्रकार याच घुगुस शहरामध्ये घडलेलं होतं। त्यामुळे पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी देखील प्रशासनाने खबरदारी घेतलेली आहे। अच्छा, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।